महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये 28व्या क्रमांकावर आलेली आहे। आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्र आता एक पाऊल पुढे गेलेला आहे। 2030 मध्ये महाराष्ट्राचं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा आता जगामध्ये डंका वाजतोय। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलेलं आहे। सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असल्याचं या स्टॅनलीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। महाराष्ट्र ही जगातील 28व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेली आहे। महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा आर्थिक राज्य असून त्यानं सातत्यानं देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत देखील या अहवालात पाहायला मिळतंय। मॉर्गन स्टॅनलीच्या इंडिया इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजी या अहवालानुसार महाराष्ट्राचा जीएसडीपी सध्या सुमारे $536 अब्ज इतका असून तो 2030 पर्यंत 1 ट्रिलियन अब्ज पर्यंत पोहोचण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये 28व्या क्रमांकावर आलेली आहे। आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राने आता एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार आता महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं यामध्ये कौतुक करण्यात आलेलं आहे। सिंगापूरच्या तोडीची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची असल्याचं मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे 2030 मध्ये महाराष्ट्र आता 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत पोहोचणार आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा आता जगभरामध्ये आपल्याला डंका पाहायला मिळतोय। आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्रानं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगात 28व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे। त्यामुळे आता सर्वांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागणार आहे। तर या संदर्भात आपण अधिक बोलूयात। अर्थविषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अनयजी, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये 28व्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे आता आर्थिक प्रगतीमध्ये कुठेतरी महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकलंय। या संदर्भातला हा संपूर्ण अहवाल आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? चांगली बातमी आहे। 28व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे आणि मला असं वाटतं आपण पहिल्या 10 मध्ये जाण्याचं ठेवलं पाहिजे, म्हणजे 10 देशांच्या तालिकेत जाण्याचं। कारण महाराष्ट्र 13 कोटी लोकसंख्येचं राज्य आहे आणि 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि ती जर 2030 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरची झाली तर मला असं वाटतं आपण जगातल्या पहिल्या 10 किंवा पहिल्या 12-13 देशांमध्ये जाऊ शकू। अर्थातच सर्वाधिक गुंतवणूक आणि औद्योगिकरण होत असताना त्याच्यामध्ये आर्थिक विषमता कमी होणं आणि प्रादेशिक असमतोल आहे तो भरून काढणं हे आवश्यक आहे। पण ही बातमी चांगली आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे। निश्चितच या बातमीचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे। धन्यवाद अनयजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगात 28व्या क्रमांकावर आलेली आहे। त्यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे।